हाय फ्रेंड्स, स्वप्ना फिल्म चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती. ही माहिती मी सुद्धा आजच वाचली. श्रीकृष्णाचा जन्म 52 वर्षापूर्वी झाला. जन्मतारीख 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व. महिना श्रावण, दिवस अष्टमी, नक्षत्र रोहिणी, दिवस बुधवार, वेळ 12 रात्री. श्रीकृष्ण 125 वर्ष 8 महिने आणि 7 दिवस एवढे त्यांचे आयुष्य. अवतार समाप्तीची तारीख 18 फेब्रुवारी 3102 इसवी सन पूर्व. जेव्हा श्रीकृष्ण 79 वर्षाचे होते तेव्हा महायुद्ध कुरुक्षेत्र युद्ध झाले. कुरुक्षेत्र युद्धानंतर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी 1339 रोजी सुरू झाले होते. 21 डिसेंबर 1339 इसवी सन पूर्व रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 दरम्यान सूर्यग्रहण होते. जयद्रथाच्या मृत्यूचे कारण. भीष्म. 2 फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी 3138 इसवी सन पूर्व. अवतार समाप्ती. कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते. मथुरेत कृष्ण कन्हैया, ओडिशामध्ये जगन्नाथ, महाराष्ट्रात विठ्ठल विठोबा, राजस्थानमध्ये श्रीनाथ, गुजरातमध्ये द्वारकाधीश, गुजरातमध्ये रणछोड, कर्नाटकातील उडुपी कृष्णा, केरळमधील गुरुवायूरप्पन. जन्मठिकाण मथुरा. जन्मदाते माता पिता देवकी वासुदेव, संगोपन करणारे पालक यशोदानंद, बहीण भाऊ सुभद्रा बलराम, द्रौपदी मानलेली बहीण, गुरु शिक्षक ऋषी संदीपनी, जिवलग मित्र सुदामा, धर्मपत्नी रुक्मिणी सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, मित्रविंदा, नागजाजिती, भद्रा, लक्ष्मणा. शिवाय त्याने नरकासुराच्या भौमासुराच्या कैदेतील 16,100 स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला. कृष्णाची मुले 79. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले एकूण 10. प्रद्युम्न, चारुदेशन, सुदेशन, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि चारू. श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण 10. भानू, सुभानू, स्वभानू, प्रभानू, भानुभान, चंद्रभानू, बृहद भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू. श्रीकृष्ण आणि जांबवंतीची मुले एकूण 10. साम, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविण आणि कृतू. श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्याची मुले एकूण 10. वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृक्ष, आम, शंकू, वसु आणि कुंती. श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले एकूण 10. श्रुत, कवी, ऋष 2, वीर 2, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक. श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण 10. प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, उद्भग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित. श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले एकूण 10. रुक, हर्ष, अनिल, गृध, वर्धन, अन्नद, महर्ष, पावन, वन्नी आणि श्रुती. श्रीकृष्ण आणि बधा उर्फ शेब्याची मुले एकूण 10. संग्रामजित, बृहतसेन, शूर, प्रहरण, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक. राधा. राधा ही श्रीकृष्णाची परमप्रिय आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व श्रीकृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचे स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यापैकी एक राधा होती. श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांचा खास वस्तू. आवडती फुले. फुलांमध्ये कृष्णाला पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने वैजयंतीमाला, तुळशीचे माळ तेही त्यांच्या आवडीची आहे. प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे 4 पांढरे शुभ्र घोडे होते. कृष्णाने त्याची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शौर्य, सुग्रीव, पलाह आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्रीकृष्ण हे उत्तम रथाचा सारथी होते. शंख. शंकासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने
मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्यांचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला. आयुध त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिव मंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले. बासरी कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती. मोरपंख रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे. शिक्षण श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषीकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते. कार्य कुरुक्षेत्राच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्यूसमयी वय 108 वर्ष होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते तरी सुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले. श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे. गीता उपदेश महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धात प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे. मनुष्याला कर्म सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील मिळवणारी शिकवण कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते. कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसली अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोभ प्रेम. ज्याला अंतरंग कळले, त्यांच्यातील सुष्ट दुष्ट शक्ती कळल्या, त्याला जीवन कळले. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो. कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणे आहेत. वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची बुद्धी. कर्म कधीच हलके किंवा मोठे नसते. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसते. अवतार समाप्ती महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीचे वर्णन आहे. त्यात ग्रहणाचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाची अवतार समाप्ती इ. स. पूर्व 55 ते 25 या वर्षी झाली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मन् सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टकृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. तर फ्रेंड, अशा प्रकारे श्रीकृष्णाबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे.